याच्यामध्ये आता हे लय खोल पाहिजे होतं 10-20 फूट गरतून कुदलं की डायरेक्ट म्हणजे विहिरीसारखा आनंद खतरनाक वाढवला आणि मस्त आहे छोटा स्विमिंग पूल आहे ज्यात आपण आता तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग सुरू होतोय पंजाबच्या एका छोट्याशा गावामधून. हे पाय गाव आहे, एकदम छोटं गाव आहे की जास्त मोठं नाही. मागा आम्ही एका ढाब्यावर थांबलो होतो, पण विषय असा झाला की तरी जोरदार पाऊस झाला चालू, एकदम खतरनाक पाऊस झाला सुरू. आणि विषय असा पहिले म्हणलं सायकल आंधरी लावू द्या, ते म्हणले नाही सायकल आंधरीने लावावं लागत, आंधरी जागा आणि सायकल लावले आणि त्याच्या मोटरसायकल तिथे उभ्या होत्या, पण जाऊ द्या असो काही. पण त्याच्यापेक्षा आपण या मस्त बस स्टॉपमध्ये थांबलो होतो अडी. हा सूरज आज आपल्यासोबतच आहे, सूरज सोनीबाई. आणि विषय असा हा रस्ता, या रस्त्याने आपल्याला आता समोर जायचं आहे. बाकी असे प्रसंग येतच राहतात लाईफमध्ये, कारण की ट्रॅव्हलिंग करणं सोपं नाही भावांनो, जेवढं दिसते तेवढं. तुम्ही बघून मस्त व्हिडिओ बघता आणि तो व्हिडिओ बनवायला मले पुरा दिवस लागते, एडिटिंग करायला अर्धी रात लागते, थंबनेल बनवायला 2-4 घंटे लागतात. जे असो काही विषय नाही, पण बाकी ब्लॉग पाहून कसा वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमचा असा सपोर्ट राहू द्या तुमच्या भावाले. बाकी हर हर महादेव. अडून रस्त्यानं चाललो होतं, आम्हाला पेट्रोल पंप दिसलं, मागे जे पेट्रोल पंप आहे. आणि मी पेट्रोल बनण्यासाठी पाणी सांडलं आहे, पाणीच नाही. तर हे खोलून पाहिलं आम्ही ना, याच्या अंदर आरो दिसलं पण पाण्याचा नळच नाही दिसला. मग इकून पाहिलं, मग तेव्हा नळ दिसले. आणि या गोष्टीवर मी मला स्वतःला हसू राहिलो. जाऊ द्या, होते असं कधी कधी गडबड. तुमच्यासोबत होते का नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी एकदम थंड पाणी आहे मस्तपैकी. चला थंड पाणी पिऊ. तर आता आम्ही रस्त्यानं चाललो होतो आणि विषय असा झाला की आता इथं थांबून मस्त आम्ही चाय नाश्ता काहीतरी बनवू आणि ब्रेड आणि बाकी सामान आम्ही रस्त्यानं घेतलं होतं. एक दुकान भेटलं होतं, तिथं घेऊन घेतलं. बाकी म्हणलं आता डी चाला मस्तपैकी नाश्ता बनवू. तर फटाफट नाश्ता बनवतो आणि एकदम तुम्हाला दाखवतो आता कसा बनते. तर पण एकदम जबरदस्त बनी म्हणा, काही विषय नाही. फिर अपने पास तो कॉफी नहीं है खाने के लिए. हाँ कटोरी से खाओ, ठीक है चलो कटोरी से खा लेंगे भाई. थांबलो, चहा की गेली, सगळा विषय झाला. याला म्हणलं तू थोडं बोलणं यानं त्या साखर जास्त टाकून दिली आणि जो कॉफी चहा काय केलं ते त्यानं फोडलं. ते की रे यार तेरे को इतना नाही समज आता. कुछ नाही, आराम से खा ले. काय मित्रांनो, कधी कधी अशा गोष्टी बनतात की त्या एक्सपिरियन्स करून पाहा लागतात, बरोबर ना. तो चलो हम लोग थोडा खा ले. मस्करातपैकी तर नाश्ता करून आम्ही पुढे आलो, कमी जास्त एक 10 किलोमीटर. पण इथं एकदम खतरनाक हे पहाडी येतात तिकून हौद, तो मोटरनं पाणी चालू आहे. आणि इथं आम्ही परमिशन काढली जाणं आंघोळीसाठी. कसं बाहेर असतं की विचार लागते की भैया म्हणलं ती आंघोळ करूया, त्यासाठी वावराला थांबेल होते. तुम्ही काही विषय नाही करा. बाकी इकडे गावात आता आधी मस्तपैकी तर आंघोळ करू. आणि मित्रांनो खरंच एकदम खतरनाक वाटणार आंघोळ करी, कारण की काल रात्री पाणी पडलं, एकदम खतरनाक गरमी झाली त्याच्यानं थोडं चालायला जाम जाऊ राहिलं. मला पहिले आंघोळ करून घेऊ. 2 मिनिटाचा मस्तपैकी त्याची आंघोळ होता. एक नंबर खतरनाक वाटू राहिलं. हे पहा आता याच्यामध्ये आता हे लय खोल पाहिजे होतं 10-20 फूट गरतून कुदलं की डायरेक्ट अंदरे, म्हणजे विहिरीसारखा आनंद घेता आला असता. पण काही वांधा नाही, खोल नाही तर काही नाही. बाबा आम्हाला पाहू द्या पहिले खोल किती. अरे खोल आहे रे भाई. हो बा टोंगळा एवढं खोल आहे. चला मस्तपैकी आता आंघोळ करतो. आंघोळ करायला एकदम खतरनाक वाटलं आणि मस्त आहे छोटा स्विमिंग पूल आहे ज्यात आपण आता अंग धुरायलो. एकदम मस्त वाटलं, जबरदस्त. आणि आता ऊन जसं तपत होतं तसं जास्त गरमी होत होती, पण सध्या आता आधी याचं मस्त थंड अंग धुरायलो थंड पाण्यात, एकदम खतरनाक वाटू राहिला. आता थोडं आंघोळ करून तर निघला, पण विषय झाला होता आपल्या गोप्रोमधली बॅटरी सणानं पिरियड डायरेक्ट खतम. तरीच गोप्रो पण मी ब्लॉग करू राहिलो बोलू राहिलो ब्लॉगमध्ये. पण विषय झाला की काही म्हणजे रेकॉर्डच झालं, कारण की याची पुढची स्क्रीन ऑफ केली, मागची स्क्रीन चालू होती. पण विषय झाला जेव्हा असा पलटून पाहिला आणि स्क्रीन पाहिली तेव्हा समजलं की गोप्रो हा बंद पडला. म्हटलं जाऊ द्या, काही विषय नाही. तर चला आता आपण तिथून कमी जास्त 20 किलोमीटर पुढे आलो आणि काही वाहनाने एकदम ओकेपैकी. तर चला आता आपल्याला समोर कोणतं गाव आहे, मल्लेरकोटला से आगे अपने को कौन सा है जैसे तो पठानकोट. तो कौन सा तो गाँव है जहाँ पे अपने भाई अलग होने वाले, जुदा होने वाले हैं, वो उसके रास्ते मेरे रास्ते. चलो सफ़र में ऐसे तो बहुत से लोग मिलते रहेंगे, बराबर. तो चलो अभी दोस्तों करते हैं हमारा थोड़ा बहुत सफ़र साथ में बचा हुआ है वो पार कर. तर मित्रांनो डॉमिनोजचं बर्गर तर लय 4-5 वेळ खाल्लं मी ना, पण या काकाने बर्गर बनवलं मस्त.
कितने 20 काय तर 20 रुपयामध्ये एवढं खतरनाक बनवून दिलं हे. आणि याच्यावर खूप मस्त चीज गीज टाकून दिलं होतं. पण विषय असा झाला की मला ते भूकच आवडली नाही. मी पहिले खाऊन घेतलं, मग म्हणलं नंतर तुम्हाला दाखवू. पण एक नंबर खरंच मित्रांनो, एकदम सॉलिड टेस्ट एवढी खतरनाक आहे. थोडं पायसी बनायला लावलं आम्ही, एक नंबर सगळं. जबरदस्त. या मग खायला भूक लागली. आम्हाला बर्गर एवढं चांगलं वाटलं, एवढं खतरनाक वाटलं की त्या बर्गरची टेस्ट घ्यायसाठी मी परत एक बर्गर घेतलं. तर ते बा आता मस्त हा गावात एक ठेला आहे मित्रांनो. या ठेल्यावर एक काका एवढा खतरनाक बनवतात ना. ते म्हणतात ना, कधी म्हणजे जास्त मोठ्या हॉटेल जायचं थोड्या छोट्यावर जा, कधी अजून चांगलं भेटते. गोष्ट कधी कधी खरी आहे, कधी कधी म्हणजे खूप ठिकाणी खरी होती. हे तिथं टेस्ट आणि एकदम सॉलिड लागलं मित्रांनो. खरंच बढिया आहे नाही. एक नंबर, ते एक नंबर. तुझी कंबर नाही रे बर्गर. चला मित्रांनो, एकदम खतरनाक आहे बर्गर. आता याला चांगला खातो पटापट. 6:30-7 टाईम उरायला. आम्ही मागे एका हॉटेलवर थांबलो त्याला परमिशन विचारली, पण त्याच्या मूडून असं म्हणजे थोडं वेगळं वाटत होतं आम्हाला. आम्ही 15 मिनटं तरी बसलो आणि नंतर मग मनात चालू होतं वेळून निघून जाऊ म्हणून. आणि सोनू भाऊनं तेवढ्यात म्हणलं की दत्ताभाई यहाँ नहीं रुकते हम लोग, आगे काही भी चलती जगह देखते. मग चलो भाई निकलते. आणि मित्रांनो, जेव्हा समजा एकाला जर चांगलं वाटत नाही तरी पण दुसऱ्याचंही मन नाही राहिले किंवा दोघांचं मग एकदम सेम झालं डोक्यात की त्याला निव्वळ अडून काही थांबून फायदा नाही. किंवा समजा या लोकांची मनस्थितीच नाही आपल्याला थांबू द्यायची. बोलवून लगेच समजते मित्रांनो, कारण की एवढं ट्रॅव्हलिंग केली कमी जास्त 9 महिने 8-9 महिने मी ट्रॅव्हलिंग केली. 18-19 स्टेट कंप्लीट केले. तेवढ्यात तर लगेच मी हावभावानं लगेच ओळखतो माणसाला, त्यात काही विषयच नाही. बाकी सोनभाऊचे तर त्याने ओळखून घेतलं. ते म्हणत चला अडून, म्हटलं बरं ठीक आहे चला, तर काही विषय नाही चला. मग निघलो. आता पुढे पाहू कुठपर्यंत जागा भेटते नाही भेटत काय होतं. राईडवरून प्रत्येक वेळी एक्सपिरियन्स केला की जेव्हा आपली उम्मीद खतम होऊन जाते की आता आपल्याला वाटते की आपल्याला थांबायला जागा भेटणार नाही किंवा कुठलाही काही विषय, तेव्हा भोलेबाबाच कामाला येतात. बघा भोलेनाथजीचं मंदिर भेटलं आहे साईडला आपल्याला. तर तिथे जाऊन पारागीन फक्त की महाराजजी परमिशन देतात नाही देत काय होते तर. पण भोलेबाबाचं मंदिर आहे साईडले, त्या मंदिरावर जाऊन आपल्याला विचार लागेल थांब्यासाठी जागा. मग तुम्हाला ते मंदिर दाखवतो. मंदिर पण खूप मोठं आहे, काही टेन्शन नाही. छोटं मंदिर आहे असंही काही नाही आहे. भोलेनाथजीची महिमा अपरंपार आहे. ते पहा आता एवढंच चांगलं मंदिर आहे खतरनाक. आणि आतमध्ये पण खूप मोठं मंदिर आहे, असं काही लहान मंदिर आहे असं काही नाही. गेट एवढं मोठं आहे, मंदिर इथे पण मोठं आहे आतमध्ये. फक्त थांबायला पूजा पाहिजे. पुजारी जर म्हणलं की थांबा काही विषय नाही, तर बघू काय होते तर तुम्हाला सांगतो. जय भोले जय भोले. महाराज जी, हम लोग महाराष्ट्र से है. हम भारत यात्रा कर रहे हैं, संपूर्ण भारत यात्रा. और अभी माँ वैष्णो देवी जा रहे, तो आज रात के लिए जो व्यवस्था हो जाएगी क्या भाई? बाबा जी से पूछना पड़ेगा. ठीक है कोई दिक्कत नहीं, पूछ बाबा जी. ठीक है धन्यवाद. आता महाराजीनं परमिशन दिली आम्हाला आणि झोपेसाठी मस्त जागा भेटली. 2 बेड भेटले. हे बघू शकता, इकडे एक बेड आणि याकडून तिकडून सायकलला उभ्यात. आणि असं एक मंदिर आहे मस्त पैकी. आणि मेन गोष्ट मंदिर इकडल्या साईडला आहे महादेवाचं. खूप मोठं मंदिर आहे. बाकी आपल्याला शेतकऱ्याला मस्त परमिशन भेटली, आता काही टेन्शन नाही आहे. बाकी आजचा स्टे इथंच. त्याला मित्रांनो आजचा ब्लॉग इथं एंड करतो. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी हर महादेव, जय महाराज.